सर आपण पाहिलं तर एक चांगलं चेंडू त्यांना मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि त्यानंतर आपण पाहतो की फेकी ताबडतोब केली पहा आणि तिथे सिंगलच्या संघानं स्वतःचं अकाउंट ओपन करत तिथे धावांचा श्रीगणेश केलेला आहे. म्हणजे सुरुवात मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम अशी पाहायला मिळते केतनची आणि त्यानंतर पाहूयात. चला स्पीडअप करा. वापटी बार होता त्यानंतर इथे उमेश सोनवडे बरसतोय आणि इथे मात्र चौकारानं सुरुवात केली पहा गेटवेल हॉस्पिटलचा एक सनसडी चौकार 4 धाबा. नंतर फक्त चेंडूला टॅप केलं त्यानं सिंगल घेतलीये उमेशला स्ट्राईक वरती आणलं आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे गंगा सागरला चौकाराला आसपास दाखवतो. वा चांगला फटका होता जेमिनी साबादा फटका मोठी चूक घडली आहे आणि इथे मात्र चेंडूनं वेग धारण केलं. चेंडू पोहोचलाय डीप लॉंग अप मध्ये सनसडी चौकार बॅक टू बॅक दुसरा येतोय 4 धाबा. मागे सरकत पुन्हा एकदा रूम बनवण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅक टू बॅक तिसरा गेटवेल हॉस्पिटलचा एक सडसडी देतोय 4 धाबा चौकार. थँक्यू. आपण डॉट पहिला चेंडू 9:51 पडलेला आहे. पंचांनी ते टायमर लावलेला आहे परंतु पाहूयात एका वेळीनं 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पुढे ससा देत इथे मात्र मोठी चूक घडली आहे. इथे मोठी चूक घडली आहे. अदुगर माझ्या मते तिथे डान्स घ्यायचा होता तिथे पा परंतु अक्षरशः एका हातानं झेल टिपण्याचा प्रयत्न ते रक्षक तिथे मग्न होता परंतु हातामध्ये चेंडू येऊ शकला नाहीये आणि तिथे मात्र उमेश हॅलो चेक. तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला तिथे केतन आणि ते मात्र सिंगल घेतली आहे. उमेशला स्ट्राईक वरती आणलं पा उमेश मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः मोठे फटके खेळतोय आणि सिंगलच्या साईडनं वाढू धोपलकावरती नजर टाकून धपल पादुकी गुडलेकर कळवतोय 16 धावा धोपलकावरती आहेत. एक मजबूत सुरुवात आपल्याला इथे दोनही संघ आपण पाहतो की गेम चेंजर्स नाशिक संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. काही फलंदाजी वाढावा लागेल आणि अक्षरशः कुठेतरी एक माइंडसेट करत फलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे वारंवार उतारडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
डॉट पाहिलं तर आपण पाहतो की सुरुवात आजच्या दिवसाची 9:51 केलेलं आहे, कारण की पहिला चेंडू 9 सॉरी 51 पडला होता आणि ते मात्र आपण पाहतो की आता सिंगल घेतलेले आहे. पंचांनी टायमिंग लावलेला आहे, टायमर लावलेला आहे, परंतु आपल्याला वेळेमध्ये सापडे कव्हर करायचे, त्यासाठी वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की स्वप्नील लडकत सरांचा पुढील चेंडू आता केतन इंडियासाठी असणार आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या चेंडूला सन्मान. वा, इथे मात्र सन्मान दिलाय आणि सिंगल मिळतीये. सिंगलच्या संख्येनं वाढून धोपलकावरती नजर टाकूयात. एक एक धाव गोळा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये वारंवार केतन इथे करताना पाहायला मिळतोय. खरं आता नाही का आपण पाहतो की असं कॉम्बिनेशन कुठेतरी क्रिकेटमध्ये ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार खेळाल हे क्रिकेट नाहीये. ज्यावेळेस कुठेतरी तुम्ही सिंगल डबल धाबा धपलकामध्ये कन्वर्ट कराल याला खरं अर्थानं क्रिकेट बनतात. बरोबर, वा, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि इथे मात्र अत्यंत दर्जेदार ब्रँडेड षटकार येतोय. शिव छत्रपतींचा छावा, मिळतील 6 धावा. षटकार षटकार आल्यानंतर एक मोठा मोठा हिट पाहायला मिळतो. पहा, एक मोठी वाढ होती धोपलकावरती. 24 धावा धोपलकावरती. डावा पाय पुढे घेतला होता, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, तिथे उमेश सोरवडे, परंतु बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. गती परिवर्तन पाहायला मिळतो इथे. स्वप्नीत लडखत टाकलेला एक अप्रतिम प्रभावी प्रभावी म्हणावा लागेल. एक चांगला चेंडू पाहिजे छातमध्ये टाकला गेलाय, कारण की जशात तसं प्रत्युत्तर मानावं लागेल. 13-1 दाखवून दिलं स्वप्नील लडखत, कारण की याच्या अगोदरच्या चेंडूवरती षटकार खेळला होता, परंतु इथे मात्र डॉट चेंडू पाहिजे छातमध्ये असेल. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न, पुढे डासिंग डाऊन द विकेट, फटका खेळचा प्रयत्न आला आणि त्यानंतर फक्त चेंडूला टॅप केले पा आणि सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या संख्येनं वाढवून धोपलकावरती नजर टाकूयात. गुल्लेकर कळवत आहेत इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा बनवल्यात. नाशिक गेम चेंजर संघानं आतापर्यंत 25 धावा. चला स्पीडअप करा मित्रांनो, लगेचच आपण आता विकेट ट्रान्सवरती यायचंय. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. प्रवीण बोरेला पुढे आणलं जाते आणि त्यानंतर मागे सरकत इथे मात्र अक्रॉस द लाईन काय फटका सजवलाय. हार्ट बीट केअर क्लिनिकचा एक रुबाबदार तडाखा होता तिथे आणि तिथे मात्र चेंडू सीमा पार. चौकार 4 धावा. डीजे चौकाराच्या मदतीने मोठी वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकत आपण पाहतो की 29 धाबा धोपलकावरती बनवलेल्या आहेत. इथे प्रवीण मोरेला सुद्धा इथे पहा पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं उमेश सरोडे, कारण की सेट झालेला आहे. इथे आता केतन इंडियाला सुद्धा माहित आहे, कारण की तो सेट होतोय, त्यासाठी सिंगल डबल धाबा त्याच्यासाठी आपण घेऊयात आणि त्याला स्ट्राईक मध्ये अड्ड्याचा प्रयत्न करूयात, असं म्हणजे स्ट्रॅटेजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. ही योजना आहे आणि ते मात्र आपण पाहतो की एक चांगलं कॉम्बिनेशन 2 बॅटर्सने इथे टिकवलेलं आहे. सिंगल मिळेल, एक चांगलं क्षेत्ररक्षण होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आणि त्यानंतर एका धावीच्या मदतीने वाढून धोपलकावरती गेम चेंजर्स नाशिक संघाने आतापर्यंत धाबा बनवल्या 30 धाबा. गुलदस्ता तयार. बॅटफूट मध्ये चेंडू सरळ हाताने खेळायला फटका, तिथे मात्र खेळाडू तयार असेल डीप लोंगांना आणि एक धाव मिळाली आहे. एकाच धावीवरती समाधान बनावं लागेल केतन इंडियाला पहा आणि एका धावीच्या मदतीने वाढून धोपलकावरती नजर टाकूया. 31 लॉस ऑफ द 0 विकेट, अर्थात 31 धाबा धोपलकावरती आहेत. उमेश सोरवडे मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी इथे तोडफोड इथे मैदानाच्या आतमध्ये करतोय. खऱ्या अर्थानं 2 फलंदाजांमध्ये तोडजोड पाहायला मिळत नाहीये, परंतु वारंवार त्याच्या बॅट मधून तोडफोड पाहायला मिळतीये आणि ते मात्र 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाबींच्या मदतीने वाढ होत ना तेरी ना मेरी
डबल तिरी धोपल कवरी 33 धावा आहेत. 33 धावा बडवलेल्या आहेत. एक चांगली फलंदाजी बैदडच्या मध्ये करण्याचा निश्चित प्रयत्न दोन बॅटर्स करतायत. परंतु डाबा पाय पुढे घेत आडव्या बॅटने खेळायला फटका कशाला गबस निघालणारा तडाखा. परंतु नो मॅच लँड मध्ये जाऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि ते मात्र अत्यंत दूरवरून अंतर कापत तिथे विनोद कांबेरे सर आलेले आहेत. 2 धावा आहेत. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू तिथे पोहोचला असता तिथे वेगळी परिस्थिती पैठणच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु पहा डीप मिड विकेटचा खेळाडू अक्षरशः तिथे विनोद कांबेरे सर चेंडू पर्यंत पोहोचले. 2 धावा त्यांनी तिथे अडवलेले आहेत. 2 धावा खर्च केल्यात आणि 2 धावीच्या मदतीने वाढून धोपलकावरती नजर टाकत 35 धावा आहेत. वाह वाह चांगला चेंडू बडाबला गेल. गती परिवर्तन होतं तिथे. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटकेच्या शोधत होतं तिथे उमेश सोरोडे प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. गती परिवर्तन पाहायला मिळतंय आणि इथे मात्र डॉट चेंडू आल्यानंतर 30 षटकाचा खेळ संपलेला आहे. धोपलकावरती नजर टाकूया. धाबा बडवल्यात 35 धाबा. चौथं षटक टाकण्यासाठी कुलभूषण शितोळे. चौथं षटक टाकण्यासाठी कुलभूषण शितोळे पुढे येत आहेत. डावखुरी आताचा फलंदाज केतन स्ट्राइक वरती असेल. वाईट चेंडू मुख्य पंच कळवत आहेत गणेश गायकवाड सर. अवंतर धावेच्या मदतीने वाढ होते. 36 धावा धोपलकावरती आहेत. कुलभूषण शितोळे यांचा पहिला चेंडू थोडासा खराब येताना पाहायला मिळतो आणि त्यानंतर वा चांगला फटका होता तिथे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय मोठ्या फटकेच्या शोधात. परंतु आपण पाहतो की प्रॉपर मिडल झाला नाही बॅट वरती आणि ते सिंगल मिळतीये. सिंगलच्या संख्येनं वाढून धोपलकावरती 37 धावा. सदोतीस धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पुलटॉसचा चेंडू पुढे ससा देत आपण पाहतो की एक चांगला फटका सजवला होता. परंतु आपण पाहिलं प्रवीण बोरेला तिथे उभा करून ठेवला. चांगला चेंडू कव्हर केला त्यानं आणि एकदा मिळाली आहे. एका धावीच्या मदतीने वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकूयात. आपण पाहतो धोपलकावरती 38 लॉस ऑफ द 0 विकेट अर्थात 38 धावा धोपलकावरती पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा वा स्क्वेअर कटचा फटका होता तिथे. पुन्हा एकदा एक चांगलं शतरक सोडवताना पाहायला मिळतंय. फेकी सुद्धा ताबडतोब गेली आहे तिथे. मात्र एक चांगलं फीड आहे पा आणि एका धावीच्या मदतीने वाढवत धोपलकावरती नजर टाकूयात. 39 अर्थात 39 धावा इथे मात्र लागले जात आहेत. एकोणचाळीस धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू पैठणच्या आतमध्ये टाकण्यासाठी कुलभूषण शितोळे पुढे डान्सिंग डाऊन विकेट फटका पुढे आला होता. त्यानंतर डावा पाय पुढे घेतला. आडव्या बॅट नवा काय एफर्ट होता तिथे. परंतु मैदानाच्या आतमध्ये अत्यंत वेगाने चेंडू पोहोचलाय सीमा पार. धावा भेटतील 4. उत्कर्ष लॅब सासवडचा येतोय दिमागदार सडसडी चौकार 4 धावा. चौकाराच्या मदतीने वाढून धोपलकावरती नजर टाकूयात. आपण पाहतो की 43 धावा धोपलकावरती लागले जात आहेत. 43 धावा बडवलेले आहेत. चौकार आला तिथे मोठा आणि एक मोठी वाढ झाली. वा इथे गती परिवर्तन चांगला चेंडू बाडावा लागेल. स्लोलेचा चेंडू व्हेरी शॉट पाहायला मिळतं तिथे. कुलभूषण शितोळ्यांचा मोठ्या फटकेच्या शोधात होता तिथे उमेश सोनवणे आणि परंतु बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. पुढे सर चाबूत पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट फटका इथे मात्र सजवलाय आणि त्याचबरोबर तिसऱ्या पंचांकडे आता इथे बदत मागितलेले. साइड लाईन का सर. ओके आपण पाहतो की ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा पाय स्टंपला लागलेला आहे का ही पाडी करण्यासाठी आता तिसऱ्या पंचांकडे डो चेंडू आहे. डो चेंडू डो प्लस षटकार येईल आणि
फ्रीट आता येते आणि कशा प्रकारे हिट करणार आहे पाहूयात. उमेश सोनवणे संधी आहे आणि संधीचं सोड आपल्या बॅटच्या सगळ्यात आता कशा प्रकारे ते संधीचं सोड करणार आहे. पाडू सुद्धा बदवाचा असेल आणि त्यानंतर दो चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते मुख्य पंचांनी कळवलं. त्यानंतर आपण पाहतो तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली. तिसऱ्या पंचांनी सुद्धा सांगितलं की ते पहा दो चेंडू असणार आहे आणि ते मात्र आपण पाहतो की 7 धावा मिळाल्यात. आणि पुढे मा काय फटका होता तिथे क्लासिक एक टप्पा घेत जेजुरी आयसीयू मल्टी फॅसिलिटी हॉस्पिटलचा एक दिमागदार चौकार येतोय. 4 धावा. 4 षटकाचा खेळ संपत धप्पल कबरते नंतर टाकत धाबा पाहतो धाबा पटवलं तिथे 54 चोपट धाबा धप्पल कबरते. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मुख्य पंच कळवत आहेत गणेश गायकवाड सर आणि त्यानंतर आपण पाहतो की आता दुसऱ्या एंड 5 षटक टाकलं जात आहे. 5 षटक टाकण्यासाठी ट्रॅक वरती पाहिलं तर आपण पाहणार आहोत आता इथून पुढे विनोद कांबेरे सर असतील की काय परंतु गंगासागर 5 षटक टाकण्यासाठी आता पुढे गंगासागरला आणलंय. स्ट्राईक वरती पाहिलं तर केतन इंडे असणार आहे. नॉन स्ट्राईकला उमेश सोनवणे. इथे मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः दोनही फलंदाज स्वतःला सिद्ध करत अक्षरशः मोठे फटके धुमाकूळ घालतायत धावांच्या मदतीनं आणि ते मात्र 4 षटकाचा खेळ धोपलकावरती 54 धावा बनवल्या. इथे मात्र इथे केतनचा एक ब्रँडेड येतो तिथे शिवछत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. षटकार इथे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये तळपतीये बॅट. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या जुडा. इथे मात्र पहिला चेंडू 5व्या षटकातील पहिला चेंडू तिथे गंगासागरनं टाकला आणि त्यानंतर प्रॉपर बॅट वरती मिडल करत केतन इंडेनं इथे षटकानं स्वागत केलंय गंगासागरचं. आणि या षटकानं कुठेतरी आता एक मोठी वाढ होते धोपलकावरती. 60 धाबा आहेत. 60 धाबा धोपलकावरती बनवलेले. तिथे मात्र आपण पाहतो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 षटकापर्यंत शांत होता पा शांत सहीबी खेळी साकारण्याचा प्रयत्न केला होता. तिथे फक्त तळपत होता पा उमेश सोनवणे. परंतु आता इथून पुढे 4 षटक असताना शिल्लक असताना केतन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये संघासाठी बरसणार की काय परंतु पाहूयात.
वाह चांगला चेंडू होता त्यानंतर पाहूया आधी ते मात्र मोठी चुकडली आहे डेंजर झोन मध्ये होता पॅकअप केला असता अगोदर चेंडू फेकी ताबडतोब केली असती इथे मात्र कुठेतरी वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती परंतु तसं झालं नाहीये तिथे मैदानाच्या आतमध्ये नशिबानं दिलेली साथ आहे आणि तिथे नशिबान एक धाव मिळेल एका धावीच्या मदतीने वाढवतो पलकावरती 61 धाव आहेत एक धाव घेतली आहे एक धाव घेतल्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा स्ट्राईक वरती उमेश सोनवणे इथे मात्र चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय परंतु एकदा मिळेल त्यानंतर वाह काय देखणा फटका होता ताबडतोब राजेशाही बैदडाच्या आतमध्ये उठल्या अग्नीच्या झोळा फेकून दिला सीमारेषा बाहेर लालबुंद तोपेचा गोळा षटकार 6 धावा काय फटका होता अत्यंत दर्जेदार फटका बैदडाच्या आतमध्ये सजवलाय पुन्हा एकदा डीप लॉंग फोडतो आहे षटकार पाठोपाठ चौकार येईल केतन इंडेच्या बॅट मधून 4 धावा वाह काय फटका होता क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय आणि ते मात्र श्री चिंतामणी हॉस्पिटलचा येणारा एक ब्रँडेड हिट 6 धावा षटकार आहे थँक्यू 78 धावा धोपलकावरती लागलं जात आहे तिथे मात्र षटकारा पाठोपाठ चौकार पुन्हा एकदा इथे षटकार येतोय धावा धोपलकावरती आहेत इथे अक्षरशः धुमाकूळ घालून टाकलाय पा बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी त्या धावांचा आपण पाहतो की बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः तुटून पडला गोलंदाजावरती सपासप वार केलं त्यानं तिथे बॅट राहिली नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तिथे तळपत होती आणि अत्यंत दर्जेदार फलंदाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे विनोद कांबेरे सर संभव शेटे टाकण्यासाठी पुढे येत आहेत पाहूया पुन्हा एकदा पुढील चेंडू इथे इथे मात्र मंकड करण्याचा प्रयत्न तिसऱ्या पंचांकडे आता इथे मदत मागितलेली आहे आपण पाहतो की बॅट जागेवरती आहे का आपण पाहतो पुढे गेला होता डाऊन स्ट्राईकचा खेळाडू केतन परंतु आपण पाहतो आता इथून पुढे तिसऱ्या पंचांची आता मदत मागितलेली आहे तिसऱ्या पंच कळवतील तिसऱ्या पंचाचा कॉल येतोय कळवतील एका बिटाच्या आतमध्ये आणि फलंदाज सेफ आहे फलंदाज सेफ असणार आहे फलंदाज सेफ असेल इथे मात्र आपण पाहतो की मोठं जीवनदान वाढावं लागेल काल पाहिलं आपण विनोद कांबेरे सरांची गोलंदाजी त्यांची प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः मंकडचे सक्सेस ठरलेले आहेत आणि इथे मात्र पाहिजे बॅटची लिडिंग एज होती तिथे आणि त्यानंतर चेंडू पोस्ट सीमा पार युनिटी हॉस्पिटलचा येतोय सनसडी चौकार 4 धावा थँक्यू
20 चेंडू खेळत 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अर्धी षटकी खेळी उमेश सोनवडीची पूर्ण होते आणि ते मात्र उमेश साठी एक जोरदार टाळी हो जाऊ द्या. खऱ्या अर्थात अत्यंत देखणी खेळी त्या संघासाठी केलेली आहे आणि ते मात्र आज खऱ्या अर्थात आपलं नशीब इथून पुढे आजमावणार की काय परंतु पाहूयात. वा बागेसारखं चांगलं फटकं खेळायचा प्रयत्न तिथे मात्र सिंगल येते आणि सिंगलच्या साईकडे वाढून धोपलकावरती नजर टाकूया. धाबा 83 धाबा धोपलकावरतीच 83 धाबा धोपलकावरती असताना इथे मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा सिंगल घेतली स्ट्राईक मध्ये केतन इंडियाला नाही. केतन इंडिया सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याच्या मनगटामध्ये मोठी ताकद आहे आणि ती ताकद मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी ते दाखवून देतो. प्रतिस्पर्धी संघाला पाहूयात गोलंदाज तयार. वा पुढे ससत आलं होतं इथे मात्र फक्त मनगटाचा मोठा वापर केला तिथे. परफेक्ट मिडल ऑफ द मॅट बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. बिग हिट मोठा हिट होता. 6 धावा षटकार. हो थँक्यू. लागूपाठचे 3 षटकार केतन इंडिया आता इथे पूर्ण करतोय. मागील षटकामध्ये एका बळीनं 2 षटकार आणि आता इथे आपण पाहतो की 6व्या षटकातील जसा केतन पुढे आला पहिल्या चेंडूवरती षटकार खेळलाय. वा काय क्लासिक दाखवलं होतं ते. क्लास दाखवलं त्यानं तर बॅटची लिडिंग घ्यायची आणि त्यानं तर चेंडू पोहोचला सीमा पार. धावा भेटतील 4. सह्याद्री हॉस्पिटलचा दिमागदार येतोय सडसडी चौकार. मासा फटका पैठणाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तिथे मात्र बॅटची लिडिंग एज होती पहा. चौकाराच्या मदतीने मोठी वाढ होती आणि धोपलकावरती नजर टाकूयात. परंतु इथे मात्र थांबावं लागेल. ना थांबला ना सूर्य ना थांबली ना धारा. या माधळाला कोटून खिडाना. क्लीन बोर्ड हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गोल आणि ते मात्र केतन इंडिया नावाचं वादळ थांबतंय. पहिला हादरा. वाह चांगला फटका होता तिथे मात्र डावा पाय पुढे घेतला. आल्यानंतर एक चांगला फटका सजवलाय मोहित जैन. एक उंच पोरा ताकदवान फलंदाज आपण पाहतो की आल्यानंतर एका धावेच्या षटकाची होते समाप्ती. षटकाची समाप्ती होते. 6 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती नजर टाकून आपण पाहतो धाबा बडवल्यात. 94 94 धाबा धोपलकावरती 7 षटक टाकण्यासाठी आता स्वप्नील लडकत सर पुढे येत आहेत. स्वप्नील लडकत आपण पाहतो की आता वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 7वं षटक टाकण्यासाठी पुढे आलेले आहेत. परंतु 7व्या षटकामध्ये काहीतरी आता इथून पुढे तुम्हाला पैठणच्या आतमध्ये कमी दामात द्यायचा असेल ना तर तुमचं इथे खऱ्या अर्थानं एक चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. इथे मात्र वा टेकर व्हेरी गुड कॅच. इथे मात्र थांबावं लागेल. मोहित जैन बॅक टू द डग आउट. बाद आउटेज.
अमित घुले सुद्धा मित्रांनो एक ताकदवार फलंदाज आहे. एक मोठी जबाबदारी घेऊन पुढे येतोय आणि त्यानंतर ती जबाबदारी आपल्या बॅटच्या सगळ्यानं कशा प्रकारे तो इथून पुढे तो हाताळणार आहे पाडू सुद्धा महत्वाचा असेल. ज्यावेळेस आपण पाहतो की जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावरती येते ना त्यावेळेस मित्रांनो मागे सरकायचं नसतं. तिथे कुठेतरी दाद देण्याचा निश्चित प्रयत्न करायचा असतो आणि त्यानंतर ती जबाबदारी पेलायची असते. आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ती जबाबदारी आता तुमच्यावरती आलेली आहे ती कशा प्रकारे तुम्ही पेलणार आहेत पाहूयात. वाह चांगला फटका होता इथे अमित घुलेचा ब्लास्ट आहे. आपला तू देखडा राजेश शाही तडाखा थेट फेकू दिला चेडू सीमारेषा बाहेर. तू चंद्रबा डबात बॉल पाठवलाय ढगात. धाबा मिळतील 6 येतो षटकार 6 धाबा. षटकारानं सुरुवात केली त्यानं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब षटकार खेळला इथे स्वप्नील लडकत आसमान दाखवलंय. वा चांगलं चेंडू होता तिथे जमिनीच्या आतून खांडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डीप लॉंगर मध्ये खेळाडू तयार असेल पैकी थोडीशी उशीर आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग विथ द विकेट्स. 2 धाबींच्या मदतीला आपण पाहतो तर तिहेरी धावा ओलांडलेले आहे. 102 धावा धोपलकावरती 13 अंकामध्ये जाऊन पोहोचतोय. 100 ओलांडली आणि ते मात्र 102 धावा आतापर्यंत गेम चेंजर्स नाशिक संघाने बनवल्यात 102 धावा. त्यानंतर पाहूयात पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं आगमन होत आहे डॉक्टर सुभाषजी शिवतारे सर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मी प्रथमतः चौकारानं बडसी स्वागत करतो. 4 धावा. तिथे चौकाराच्या मदतीने वाढ होतीये धोपलकावरती 107 धावा असताना पुन्हा एकदा पाहूयात डान्सिंग डाऊन द विकेट फटका सरळ हाताने थेट फेकू दिला चेडू सीमारेषा बाहेर. एक मोठी हिट 6 धावेसाठी षटकार. षटकारानं मोठी वाढ होत धोपलकावरती आपण पाहतो. 7 षटकाचा खेळ संपलाय. 7 षटकानंतर धोपलकावरती धावा बनवल्या तिथे 113 धावा. अंतिम षटकाला सुरुवात होतीये. विनोद कांबेरे सर आहेत. अंतिम षटक टाकण्यासाठी विनोद कांबेरे सर पुढे येतात आणि त्यानंतर आपण पाहतो पुढे पुढील चेंडू वा फक्त चेंडूला कट केलं होतं. त्यानंतर पाहूयात चेंडूची पाठबोरी करतायत तिथे मात्र पायानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु अडवलाय. परंतु 3 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला आणि 3 धावा तिथे प्राप्त होत आहेत. गुड रनिंग बिट विथ द विकेट्स. 3 धावीच्या मदतीने वाढ होतो पलकावरती नजर टाकूयात. आतापर्यंत बनवलं तिथे गेम चेंजर नाशिक संघाने 116 धावा 116 धावा बनवल्यात. एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टिकून धरण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये अत्यंत दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली आणि 2 बॅटर्स खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 2 सलामीला आलेले फलंदाज शांत सैबी खेळी साकारताना एका बाजूला केतन इंडेला पाहिलं. त्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला अर्धशतकी मैदानाच्या आतमध्ये खेळी त्यानं पूर्ण केली उमेश सोनवणेनं आणि त्यानंतर पाहूयात वा चांगला फटका होता तिथे मात्र चेंडू अडवलाय अगदी सीमारेषा लगत अडवला पा जवळ अडवलाय आणि ते मात्र एकच धाव आहे.
अमित घुले स्ट्राईक वरती आहेत. नॉन स्ट्राईकला उमेश सोनवडे अजूनही उभा आहे पा बैदड शॉट मध्ये तड खरं तड वा चांगला फटका जोड काढला आणि त्यानंतर ऋतुराज गायकवाड स्टँडला जाऊन चेंडून सलामी दिलेले आहे. एक बहारदार येतोय तिथे सडसडी चौकार कळतकर हॉस्पिटलचा 4 धाबा. थँक्यू. अंतिम षटकामध्ये सुद्धा धावींची लयलूट होताना पाहायला मिळते. 121 धाबा धोपलकावरती 121 धाबा. नाशिक टीम आपण खाली बसा, खुर्चीवरती बसून घ्या. ताडत वा काय फटका होता, अत्यंत देखणा राजेश शाही तडक होता तिथे आपलातून टेकन अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. दर्जेदार येतोय षटका 6 धाबा. षटकार इथे पुन्हा एकदा पाहूयात. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न डकार कळवला उमेश सोनवडेनं. एक मोठा आत्मविश्वास या फलंदाजाकडे आहे आणि आपण पाहतो की आता 7.5 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती बडवल्या धाबा 128 धाबा आहे. 2 गडी उमेश सोनवडे आतापर्यंत 62 धाबा त्यानं व्यक्ती बडवलेले आहेत. पुढे ससत आला होता पाहतो मोठा आत्मविश्वास होता, परंतु पाहूया दानसिंग नाव विकेट फटका खेळलाय. थोडासा पंबल पाहायला मिळतोय. राहुल कामटे असतील तिथे मात्र पाहूया वेगी केली आहे डेंजर झोन मध्ये आता, परंतु अमित बाद असणार आहे. अमित बाद होईल त्या मध्ये कारण की घट्ट सोडलं नव्हतं तिथे उमेश सोनवडेनं आणि 8 षटकानंतर धोपलकावरती धाबा बडवल्यात. गेम चेंजर्स नाशिक संघानं आतापर्यंत धाबा 129 धाबा बडवलेल्या आहेत आणि आता इथून पुढे बैदड छातमध्ये